लक्ष्मण येताळा वळगुंडे वय 45 राहणार औंढी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास रेवप्पा गावडे वय 29, सौरभ नागनाथ गावडे वय 19 दोघेही राहणार वाघोली, छाया आबासाहेब वाघमोडे वय 29 राहणार कुरुल तालुका मोहोळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यात हकीकत अशी, यातील मैताचे आरोपी छाया हिच्याशी प्रेम संबंध होते। गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्यात वाद होत होते, त्यामुळे छाया हिने मैतासोबत असलेले प्रेम संबंध बंद केले। त्या दरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे याच्यासोबत प्रेम संबंध जुळले, परंतु मयत हा छाया हिचे ऐकत नव्हता आणि तिच्याकडे जात होता। 19 मार्च 2023 च्या मध्यरात्री आरोपी छाया वाघमोडे, तिचा नवीन प्रियकर सौरभ गावडे, सौरभचा चुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी मयत लक्ष्मण याचा खून करून त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले। घटनेबाबतची फिर्याद मैताचा भाऊ हरी येताळा वळगुंडे यांनी कामठी पोलीस ठाणे येथे दिली। त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले। खटल्याच्या सुनावणीवेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपींनी गुन्हा केल्याबाबतचा कोणताही ठोस असा पुरावा सरकार पक्षाने साबित केला नसल्याने आरोपींनी गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।